आमच्या गावामध्ये आदिवासी महादेव कोळी समाज बहुसंख्येने असून आदिवासी महादेव कोळीच्या सर्व रूढी आणि परंपरा आमच्या इथं पाळल्या जातात। आमचे आद्य क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांची आम्ही जयंती साजरी करतो। त्याचप्रमाणे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती साजरी करतो। परवाच आम्ही ज्या ठिकाणी हिंदू लोक मोठ्या श्रद्धेनं वसुबारस साजरा करतात, पण त्याऐवजी आम्ही निसर्ग पूजक आहोत। त्या दिवशी आम्ही वाघ बारस ही पूजा करत असतो, कारण आदिवासी हा निसर्ग पूजक आहे। खरा मालक या देशाचा आदिवासी आहे आणि त्या आदिवासीचं दैवत वाघ हा आमच्या जंगलाचं संरक्षण करतो आणि जंगल ही आमची जननी आहे, कारण का जंगलामधून आम्हाला काही साहित्य भेटते, त्याच्यावर आम्ही काय करतो, उपजीविका करतो। आणि आम्ही आमच्या आदिवासीचे सर्व सण रूढी परंपरा ह्या मोठ्या नियमानं आणि नियमितपणे आमच्या गावामध्ये साजरा करत असतो। याची दखल कुठेतरी घेतली पाहिजे। नमस्कार नांदेडकर, आज भगनूरवाडी येथे आलेले आहोत। मोठ्या प्रमाणात आदिवासी कोळी जमात मोठ्या प्रमाणात इथं वास्तव्यात आहे। मुखेड तालुक्यामध्ये आलेले आहोत। आज महर्षी वाल्मिकीची जयंती मोठ्या उल्हासात आज साजरी केलेली आहे। आपलं नाव काय आहे? माझं नाव गजानन झिंकवाड। आज भगनूरवाडी येथे महर्षी वाल्मिकी दरवर्षीप्रमाणे यावर्षी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी केली मोठ्या उल्हासामध्ये, आणि दरवर्षी पण आम्ही करत असता। पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो महर्षी वाल्मिकी जयंतीच्या। आणि आपल्या हे जे समाजासाठी जे लढा चालू होता गीतांजलीताई कोळीचा मुंबई येथे समाजाला, आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी जे पाठीमागे GR देतो म्हणून असं आश्वासन दिले होते, ते आश्वासन दिले नाहीत, पण त्यांनी आमच्या समाजाची दखल घ्यावं असं मी बोलतो। आपलं नाव काय? माझं नाव आहे हनुमंत गोविंदवाड। आज आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे महर्षी वाल्मिकी जयंती आम्ही साजरी करतो, आणि या जयंतीला सगळे मान्यवर समाजाचे कार्यकर्ते, मुखेडमधील इतर पक्षाचे कार्यकर्ते, समाजाचे कार्यकर्ते जयंतीला येऊन आमच्या समाजामध्ये जे काही देश होतात ते सांगून सगळ्याला समजून जयंतीच्या शुभेच्छा देऊन गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात मुखेड तालुक्यामध्ये आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे आणि जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र इथं मिळत नाहीत। आणि काही आदिवासीचे योजना आहेत, आदिवासी सकल भाग असलेला तरी बी योजना भेटत नाहीत। सर काय? प्रथमतः मी तुमच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांना महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आदरणीय बावनकुळे साहेबांनी मागे गीतांजलीताई कोळी या आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले असतात, त्यांनी उपोषण सोडताना असं मान्य केलं होतं की बाबा 1950 पूर्वीच्या कोळी नोंदी असल्या तरी, कुठल्याही नोंदीची चूक असली तरी त्याचा संदर्भ न घेता तुमचे प्रमाणपत्र आणि तुमच्या व्हॅलिडिटी सुलभपणे काढण्यासाठी मी थोड्या दिवसामध्ये GR काढेन। आणि यासाठी त्यांनी मंत्रालयामध्ये बैठक सुद्धा लावली होती, आदरणीय नेत्यासोबत, आदरणीय गीतांजलीताई कोळी सोबत यांच्यासोबत बैठक लावली होती, परंतु अद्यापही त्यांनी ते GR काढण्याच्या संदर्भात कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत। आमचं गाव धरती आबा बिरसा मुंडा योजनेखाली आलेलं आहे। देशामध्ये ज्या काही मोजक्या गावाची निवड झालेली आहे त्याच्यामध्ये या गावचं आहे, पण आमच्या गावातले लोक अद्यापर्यंत तरी म्हणावे तेवढे कुठेही शासकीय नोकरीला नाहीत किंवा कोणत्या कामधंद्याला नाहीत। त्याचं कारण एकमेव एकच आहे की त्यांच्याकडे प्रमाणपत्राची अनुपलब्धता। तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो, मी आमचे स्थानिक आमदार, भाजपाचे जे स्थानिक आमदार आहेत डॉक्टर तुषारजी राठोड यांना सुद्धा विनंती करतो की आपण कृपया डॉक्टर बावनकुळे साहेबांशी बोलून त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि लवकरात लवकर कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र भेटण्यासाठीचा त्यांनी जो GR काढण्याचा शब्द दिलेला आहे तो पूर्ण करावा अशी माझी या शासनाला विनंती राहील आपल्या माध्यमातून। आजच्या या सभेला महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून अशोकरावजी गजलवाड, नागनाथ लोखंडे साहेब, गव्हाणकर साहेब, बोईनवाड साहेब आलते, आणि किशोर चव्हाण आणि पिटलेवाड साहेब हे सगळे प्रमुख पाहुणे आले होते, आणि गेडेवाड साहेब आले होते, आणि आपले डॉक्टर हिमगिरे साहेब आले होते। यांच्या सभेच्या खाली सगळं समाजाला सांगून सगळं कार्यक्रम करून त्यांनी आमदार साहेबाला भेटून बावनकुळे साहेबापर्यंत हे पोहोचतो। दिवसभर काय काय कार्यक्रम आहेत आपल्या? आता वाल्मिकी जयंतीची आता हे सभा झाली, मिरवणूक होणार, नंतर भोजनाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार, कार्यक्रम झाल्यानंतर मिरवणूक होणार, मिरवणूक संध्याकाळपर्यंत चालणार। गाव आहे आदिवासी जमातीचं बहुसंख्येने गाव आहे। मुखेड तालुक्यामध्ये आदिवासीची जे योजना आहे, इथले जे स्थानिकचे आमदार आहेत तुषारजी राठोड यांनी लवकरात लवकर इथले जे
जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर आदिवासीची जे ठक्करबाबा योजना असो, शबरी घरकुली योजना असो, यांनी नियमित